नमस्कार मित्रांनो, आम्ही डोसा खायला आलो. इथं जालन्यातील सुप्रसिद्ध डोसा. डोसा खायला आम्ही दर्शन करायला जाणार आहे. हे उपवास आहे. का मोतीबाग आहे, हे सुंदर ठिकाण आहे. इथं येऊन तुम्ही तुमच्या घरच्यांना किंवा कोणाला फॅमिली मेंबरला घेऊन येऊ शकता. चौपाटीवरती जालन्यातील फेमस चौपाटी आमची. बरोबर आहे खरं आहे की नाही? घेऊन या नक्कीच. आले तर इथले ब्लॉग काही सेल्फी कमेंट करून आम्हाला टाकून शकता. आवाज जरा दबला. तर जसे की व्हिडिओमध्ये स्टार्टिंगमध्ये विकासने सांगितल्याप्रमाणे आम्ही आलो आहेत आपलं रोहनवाडी. रोहनवाडीच्या थोडेसे समोर इथे महादेवाचं मंदिर आणि वरती व्हिडिओमध्ये पुढे बघाच तुम्ही वरच्या साईडला एक देवीचं पण मंदिर आहे, तिथे पण आम्ही जाणार आहे. आणि इथे मस्त छान प्रकारे दर्शन वगैरे करून आम्ही एक वरती पण जाणार आहे. व्हिडिओ काढत राहील बॅक साईड वरती काढू ना, वरती काढून इकडून या. जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तिथे कोणीतरी लिंबू आणि असं काहीतरी उतरून टाकल्यासारखं होतं. त्यामुळे साक्षी मला म्हणते थोडंसं सांभाळून आणि इकडच्या साईडने या. आता तिथे वरती आम्हाला जायचं आहे. तर मित्रांनो, आज आहे सोमवार, पहिला सोमवार श्रावण महिन्याचा. आणि आम्ही आलो आहे महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. वरती जायचं आहे आम्हाला. चला तर तुम्हाला दाखवतोय. खालच्या साईडला महादेवाचं मंदिर आहे, वरच्या साईडला देवीचं मंदिर आहे. तर आम्ही आधी महादेवाचे दर्शन करून वरती देवीचे दर्शन करायला जात आहे. आधी साक्षीने दर्शन वगैरे घेतले, कारण की आज साक्षीला उपवास पण होता. आणि मित्रांनो, तुम्हाला पण कधी इथे यायचं असेल तर मी तुम्हाला ॲड्रेस सांगून देतो. रोहनवाडीच्या थोडेसे समोर, म्हणजे जालन्यामध्येच हे देवीचं आणि महादेवाचं दोन्ही पण मंदिर आहे. इथे तुम्ही कोणाला विचारलं तर ते पण सांगून देईल तुम्हाला रोहनवाडीमध्ये. तर इथे मंदिरावरतून तुम्हाला वरती असल्यामुळे खूप जास्त सुंदर असा व्ह्यू दाखवतोय मी. ते खालती जे दिसतंय मित्रांनो, ते महादेवाचं मंदिर आहे. आणि हे वरच्या साईडला जे आहे ते देवी माताचं मंदिर आहे. तिकडे मुले वगैरे सगळं बसलेले आहेत, मस्त व्ह्यूचा आनंद घेत आहेत. एकदम छान असा लय भारी नजारा आहे मला. मुंबईला नुसतं चप्पल चावू लागली म्हणून तिने 4 चपल्या घेतल्यात. तर जस्ट आमचं दर्शन वगैरे सगळं झालंय मित्रांनो. आता समोर एक बर्डीचे महादेवाचं पण मंदिर आहे, तिथं पण एकदा जाऊन आम्ही दर्शन घेणार आहे. आणि व्हिडिओमध्ये कुठेही टाइमपास न करता डायरेक्ट आम्ही महादेवाच्या मंदिराच्या गेटजवळ तुम्हाला घेऊन जात आहे. आणि हे आहे महादेवाचं मंदिर बर्डी. येथे सर्वात फेमस असं मंदिर आहे. आणि दर्शन करण्याआधी आम्ही पाय आणि हात असे धुवून घेतले, साक्षीने आणि विकासने. तसं तर आम्ही घरून आंघोळ करून आलो होतो, पण इथे पाय वगैरे धुवावं लागतात. आणि आता जस्ट आमची एंट्री झाली आतमध्ये. बघू शकता, खूप म्हणजे जुनं नाही तर आता नवीन बांधकाम आहे. आणि इथे कलर वगैरे राहिला आहे, फक्त प्लास्टर आणि बांधकाम झालं आहे पूर्ण.
येथे आम्ही नंदीचे दर्शन केलेत साक्षीने मी. आणि इथून परत एक खालच्या साईडला एक महादेवाचं मंदिर आहे, म्हणजे पिंड आहे, तिथे पण तुम्हाला घेऊन जात आहे. इथे साक्षीने केले दर्शन, फोटो वगैरे काढले. मग त्यानंतर असं खालच्या साईडला तुम्हाला असं मंदिर बघण्यात येईल अजून छान, म्हणजे तिथे महादेवाचं मंदिर आहे पिंड. ओके. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंट करून सांगा की आमचे व्हिडिओ कसे आहेत कसे नाही, म्हणजे आम्हाला काय बदल करायचा आहे काय नाही ते पण नक्की सांगा मित्रांनो. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. आता